भारत पाकिस्तान सीमेवरती युद्धाचे ढग जमू लागलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण देशभर मॉक ड्रिल घोषित करण्यात आलेला आहे। उद्या संपूर्ण देशभर मॉक ड्रिल होणार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे। देशाच्या आर्थिक राजधानीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि या आर्थिक राजधानीमध्ये सगळ्यात उंच इमारती देखील आहेत। या उंच इमारतींमध्ये मोठ्या संख्येने जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते राहतात। त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे, कारण याच इमारतींच्या एकूण संकुलामध्ये कॉम्प्लेक्समध्ये पुरेशी जागा उपलब्ध नाही आहे। जी सूचना नागरी सुरक्षा दलाने जाहीर करण्यात आलेली आहे की आपण इथे पाहू शकतो की अशा प्रकारच्या 25-30 माळ्याच्या उंच इमारती असतात, ज्यामध्ये जवळपास 500हून अधिक कुटुंब राहतात आणि या 500हून अधिक कुटुंब जिथे राहतात ते सर्व कुटुंब जर एकाच वेळेला खाली उतरले इमारतीच्या, तर या सर्व कुटुंबियांना इथे सुरक्षा दलाने सांगितलेल्या सूचनांप्रमाणे जमिनीवरती झोपण्यासाठी म्हणा किंवा कुठेतरी आडोसा घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी जागा उपलब्ध नाही। आपण इथे समोर पाहत असाल की इथे कारचं पार्किंग जे आहे ते फुल आहे आणि अशीच परिस्थिती 24 तास असते। त्यामुळे जर का कार पार्किंगला जागा इथे उपलब्ध नसेल, बाईक पार्किंगला जागा उपलब्ध नसेल, तर मग सर्वसामान्य नागरिकांनी जे उंच इमारतीमध्ये राहतात त्यांचा प्रश्न जो आहे तो सुरक्षेसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। वरळीमध्ये खूप मोठ्या उंच इमारती आहेत, त्या नागरिकांचा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत। उद्या देशामध्ये मॉकड्रिल जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। या मॉकड्रिलमध्ये सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सर्वच सहभागी होणार आहात, पण अडचण आहे ती म्हणजे कुठे सुरक्षित जागा शोधायची। जागा सुरक्षित मिळणं गरजेचं आहे, कारण इथे तर आता मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये सर्व रहिवासी असल्यामुळे आणि खाली कंपाऊंडमध्ये सर्व पार्किंगची व्यवस्था ही व्यवस्थित नाही आहे आणि त्या जागाही उभ्या नाही। आता बाजूला मैदान आहे, परंतु ते वरळीचे किती लोक तिथे राहणार एका मैदानामध्ये? जागा शॉर्ट असल्यामुळे कुठंच राहू शकत नाही। तर सरकारने त्याची दखल घेऊन ती जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून माणसं उभी राहू शकतात। कारण जर उद्या ढग जमा झाले, युद्धाचे ढग जमा झाले, तर माणसांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे। आता सर्वच खाली उतरले पाहिजे ना, मग त्यासाठी सरकारने त्या जागेचं पर्याय उपलब्धता करावी आणि त्याच्यानंतर मग याचं डिसिजन घ्यावं। सुरक्षित जागेची मागणी सर्वसामान्य मुंबईकर करतात। तुम्ही बोला, कशा प्रकारे सुरक्षा तुम्हाला करण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे? सर्वप्रथम म्हणजे सरकारने इथे खुले मैदान जे ओपन केले पाहिजे, जिथे जिथे रस्त्यांची कामं चालू आहेत तिथूनही काही गाड्या सोडण्यात याव्या, जेणेकरून लोकांना घरातून बाहेर पडता यावं। म्हणजे इथे आता वळीमध्ये सध्या सगळीकडे कुणाला टॅक्सी भेटत नाही, रस्त्यांचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत। तर त्यासाठी त्याच्या आधी उद्या कमीत कमी 2 व्हीलर तरी जाईल अशा मार्गाने लोकांना बाहेर पडून जिथे काही गर्दीचे ठिकाण नाही आहे तिथे जाऊन पोहोचता येईल आणि त्यातून लोक वरतून खाली उतरू शकतात आणि मोकळ्या ठिकाणी जाऊन उभे राहू शकतात। म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा बचाव करू शकतात। काही वरिष्ठ नागरिक देखील आपल्यासोबत आहेत, काही अपंग व्यक्ती देखील आपल्यासोबत आहेत आणि यांचा प्रश्न खूप मोठा असणार, कारण काही गरोदर महिला देखील असतील, त्यांना वेगाने हालचाल करून सुरक्षित ठिकाणी हलवणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार। आपल्यासोबत आहेत काही नागरिकांशी बोला। तुमचं नाव सांगा, तुम्ही काय सांगाल? ह्या मॉकड्रिलमध्ये सहभागी होताना तुम्ही कशी सुरक्षेची काळजी घेणार? आता आमच्या सोसायटीचे सचिव गिरकर साहेब यांनी जे काय सांगितलेलं आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त काय सांगू शकत नाही, तेच खरं आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे। नाही, पण तुमची काय मागणी वेगाने? माझी मागणी तीच आहे, अशीच आहे। त्यांनी जी काय केली ना तीच, की आता इथं ह्यांनी जे सांगितलं जर रस्त्याची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू असल्यामुळे काय असते की गाड्यांची रहदारी जास्त होते आणि लोक जाणार कुठं? एक रस्ता चालू आहे, 2 रस्ते बंद आहेत, त्याच्यामुळे लोकांची धावपळ होणार त्याच्यामुळे। आणि एका साईडनी ट्रॅफिक असल्यामुळे काय ते धावपळ असल्यामुळे गाड्या ये जा चालूच राहणार। तर अशा वेळेला याचा सरकारने काहीतरी बंदोबस्त करावा, कोणती देखील होण्याची शक्यता आहे। तुम्ही काय सांगा? सेम आता त्यांनी सांगितलं तसं इथे आहे ना, खूप कंजेस्टेड एरिया आहे, लोक खूप आहेत आणि रोडची सतत कामं चाललेली असतात, समजलं काय? तर रोड अरुंद करायचं चाललंच आहे, पण लवकरात लवकर ही कामं व्हावी आणि लोकांना सुविधा व्हाव्यात। जर युद्धाचा प्रसंग आला तर पळायला सुद्धा लोकांना जागा नाही कुठे आजूबाजूला जायला। आता जसं सांगितलं हे मैदान आहे फार छोटं आहे, पण एवढ्या एरियातले लोक तिथे मावणार नाहीत, नक्की, बरोबर की नाही? मग तशी सरकारने व्यवस्था करायला पाहिजे। आणीबाणीच्या वेळेला जेव्हा अशी आणीबाणी येते तेव्हा सरकारने आहे ना लोकांच्या सुरक्षेसाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे। अगदी बरोबर, म्हणजे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली पाहिजे, जेणेकरून सुरक्षा जी आहे ती वेळेवरती होईल। बरोबर, नक्की नक्की। बोला, तुम्ही बोला, काय वाटतं? नाही, ठीक आहे। तर आपण पाहतो आहोत की सर्वसामान्य मुंबईकर आहेत जे या उंच इमारतींमध्ये राहतात, मात्र या उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपला बचाव करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही आहे। इमारतींमधली जागा पार्किंगने व्यापलेली आहे। जी काही जागा उपलब्ध आहे त्या जागेमध्ये सर्व कुटुंब जे आहे ते एकत्र राहून आपला बचाव जे ते करू शकत नाही। त्यामुळे मोकळ्या मैदानं जे आहेत ते देखील कमी पडतील, कारण संपूर्ण विभागातील लोक त्या मैदानाकडे एकंदरीत जातील, मात्र तिथे देखील जागा जी आहे ती अपुरी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे
मोठी मैदानं, मोठे पर्यायी व्यवस्था जी आहे ती राज्य सरकारने त्यांना उपलब्ध करून देणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.